मध्ये असताना माझा डेमो झाला होता ऑल इंडियासाठी आणि ऑल इंडियासाठी मी खेळणार होतो यावर्षी फोर्सवनकडनं. पण मी ऑप्टिकल सोडून जेव्हा ते 16 एसीचं प्रशिक्षण आणले आणि 2010 ते 2016 मध्ये शाळेचा माझी विद्या सांगतो की जेव्हा मी 2018ला इंडियन आर्मी क्रॅक केली तर माझ्या घरचे मला जाऊ नव्हते देत, पण मला त्या ठिकाणी मी नाही गेलो. 2021ला जेव्हा मी SSC GDला क्वालिफाय झालो तेव्हा मला NCCचा फायदा की सर्टिफिकेटचे मला 3 मार्क्स मिळाले एक्स्ट्रा. एक बोनस NCCचा मार्क्स मिळतात सर, तर C सर्टिफिकेटला मिळतात 5 मार्क्स आणि B सर्टिफिकेटला म्हणतात 3 मार्क्स. तर याचा मला फायदा, आपल्याला वर्क करावं लागेल, पब्लिकमध्ये हे करावं लागेल, पब्लिकला हँडल करावं लागेल. तर मग असं मार्ग शोधायचं, आपल्याकडून जेवढं होते आपण तेवढं करायचं. कसं करायचं, तर मी एक निर्णय घेतला. जसं मी ट्रेनिंग सेंटरचा टॉपरच होतो याचा आउटडोअरचा, तर मला इव्हेंटमध्ये सगळं चांगला सपोर्ट करायचे. तर मी त्याच्यानंतर मला माहित पडलं का फोर्सवन हे एक कमांडो फोर्स आहे आपल्या महाराष्ट्राची. तर त्या ठिकाणी मी आमचं सिलेक्शन झालं. 17 जण होतो आम्ही. 17 जणांचं पहिली कॅम्पमधून सिलेक्शन झालं. त्या ठिकाणी आम्ही 3 जणांचं सिलेक्शन नंतर झालं. तर नंतर आम्ही पुण्याला UCTC अर्बन काउंटरचं जे ट्रेनिंग सेंटर असते हे कोणाला माहित नाही आहे आणि गुगलवर पण नाही आहे, तर हे पुण्यात ठिकाणी आहे. तर तिथे आमचं प्रशिक्षण सुरू झालं. आउट ऑफ पहिला 80 स्टुडंट्स होतो आम्ही ॲज अ पुरा महाराष्ट्र आणि विदर्भातून आम्ही खूप जण होतो. पहिले 80 कमांडोज प्रशिक्षण करायला आले होते. त्या ठिकाणी आपल्याला इव्हेंट्स असतात, सध्या रन असतात 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटर, 50-50 केजीची पिक्चर घेऊन 20 किलोमीटर, 15 किलोमीटर हा एक ट्रॅक असतात आणि बाकी सर्चिंग वगैरे वेगळं, जर्नल सर्चिंग वेगळं. या ठिकाणी आम्ही एक JCBC नावाचा कोर्स असतात, JCBC तर ज्युनियर कॉम्बॅट प्रिपेड कोर्स म्हणतात त्याला. तर त्याच्यासाठी आम्ही 80 जण क्वालिफाय होतो. त्यानंतर फायरिंगची इव्हेंट, जसं आता त्या मुलीनं 1 सेंटीमीटरचा ग्रुप केला एज अ SSC स्टुडंट. तर खूप हार्ड असतात 1 सेंटीमीटरचा ग्रुपिंग करणं, कारण का प्रत्येक राऊंडवर आपलं नियंत्रण